राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन पुरंदरमधील आचार्य यात्रे येथे करण्यात आले होते। यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर देखील उपस्थित होत्या। ताई, एकंदरीत जे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राष्ट्रवादीच्या दिगंबर दुर्गाडे यांच्या जागेची मागणी केलेली आहे, काय सांगा? महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते फार जोमाने काम करतात। दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून योगदान दिलं। यामध्ये जे सर्वाधिक कोणाला दिलं असेल ते आमच्या महिला भगिनींना दिलं। त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, युवती या सगळ्यांबरोबरच मातृत्व आणि मातृशक्तीला भरभरून देत असताना आपण हा सगळा उत्साह पाहतोय। या निर्धार मेळाव्यामध्ये जितक्या संख्येने पुरुष उपस्थित होते तितक्या संख्येने महिला भगिनी देखील उपस्थित होत्या। हे केवळ आणि केवळ दादांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने दादा काम करतात, खरं तर शब्दाचे पक्के अजितदादा हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून त्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत, गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प दादांनी जो केला आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतोय आणि साहजिकच ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर या भागाचे जे काही अजून प्रश्न राहिलेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी दादांच्या माध्यमातून फार मोठं योगदान या पुरंदर विधानसभेला मिळेल आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आजच्या या निर्धार मेळाव्यामध्ये हा महायुतीमध्ये पुरंदर विधानसभा हा राष्ट्रवादीकडे मागून घ्यावा अशी मागणी केलेली आहे। एका बाजूला माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून शिवसेनेकडून देखील दावा केला जातो, कुठेतरी महायुतीत यामुळे बंडाळी होण्याची शक्यता वाटते। प्रत्येक कार्यकर्त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे, तो संविधानाने तुम्हाला मला सगळ्यांना दिला आहे। आपल्या मनामधला जो काही विचार आहे, कार्यकर्त्यांचा जो काही विचार आहे तो प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या नेत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही विकल्प येईल असं मला वाटत नाही। शेवटी पक्षश्रेष्ठी, तिन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे एकत्रित बसून सामंजस्याने विचार करणार आहेत आणि महायुतीमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुका लढल्या जातील। त्याच्यामुळे कुठेही वितुष्ट येणार नाही, सामंजस्याने जागा वाटप होईल आणि त्या पद्धतीचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। पक्षश्रेष्ठीने घेतलेले निर्णय कार्यकर्ते म्हणून आम्हाला मान्य असतील। ताई, एकंदरीत लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांकडून टीका केली जाते, परंतु महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचं पूर्ण महाराष्ट्रात लॉन्चिंग झालेलं आहे, कसं पाहता विरोधकांची टीका? यामध्ये ज्या दिवशी आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजना मांडली तेव्हापासून विरोधकांच्या पोटामध्ये गोळा आला आहे। आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये अशी योजना कधीच मांडली गेली नव्हती की थेट सरकारमधून महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आहेत। राजकारणाच्या इतिहासामध्ये असं प्रथमच घडतंय। त्याच्यामुळे साहजिकच आहे, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी असेल, पिंक रिक्षा योजना असेल, लखपती दिदी असेल, बचत गटांचं अनुदान असेल, मुलींची मोफत शिक्षण असतील, शेतकऱ्यांची वीज माफी असेल, युवकांना रोजगार असतील, इतकं सगळं भरभरून महाराष्ट्राच्या जनतेला दादांनी महायुती सरकारने दिलेलं आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे विरोधकांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो। म्हणून पहिल्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं कोणाचंही भाषण पूर्ण होत नाही। याचाच अर्थ आम्ही व्यवस्थित योग्य निर्णय घेऊन योग्य मार्गावरती चाललेलो आहोत असं आम्हाला वाटतं। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे वेळोवेळी लाडक्या बहीण योजनेवर टीका करतात की महाराष्ट्र आधी सुरक्षित करा, नंतर लाडक्या बहीण, आधी सुरक्षा गरजेची। खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या वेळोवेळी टीका लाडक्या बहीण योजनेवरून करत आहेत, कुठेतरी महाराष्ट्र असुरक्षित आहे, महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार, त्याआधी सुरक्षा बघाय। मला त्यांना सांगायचं आहे, महायुती सरकारने, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र पोलिसांनी महिला सुरक्षतेची जबाबदारी उत्तमरित्या घेतलेली आहे। उरणची घटना घडली, कोपरखैरेने घडले, नावाशेवा घडला, या सगळ्या घटनांमध्ये स्वतः मी होते। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून फास्ट ट्रॅक चार्जशीट सबमिट करून सबळ पुरावे सादर करावे, या सगळ्यांमध्ये आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। पण या सगळ्या घटनांमध्ये विरोधक कुठे दिसले नाहीत, कारण की आरोपी त्यांच्या सोयीचा नव्हता। पण बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपी सोयीचा होता, राजकारण करायचं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी हा बारामतीच्या खासदार मिनिटाला ट्विट करत होत्या। मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, बदलापूरच्या घटनेमध्ये सुरुवातीला विरोधक सांगत होते आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। पण या सगळ्या घटनांमध्ये आपण पाहिलं, 4-5 दिवसापूर्वी या घटनेतला नराधम आरोपीचा मृत्यू झाला। आता तो कसा झाला, काय झाला, पोलीस अधिकृत अहवाल आपल्याकडे येईलच, पण या आरोपीचा मृत्यू झाला तरी विरोधकांना वाईट वाटतंय। मृत्यूच का झाला म्हणून राजकारण करतात। एका बाजूनी त्या बलात्कारित आरोपीला समर्थन देतात
म्हणजे अशा पद्धतीने सोयीचं राजकारण ते करतात. ते महाराष्ट्राला आवडलेलं नाही, आवडणार नाही. आणि ज्या पद्धतीने सुरक्षिततेचा मुद्दा बारामतीच्या खासदार उपस्थित करतात, तुमच्या माध्यमातून त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा. त्यांचा प्रदेश सरचिटणीस सोशल मीडिया ज्याच्यावरती सायबरचे 2 गुन्हे दाखल आहेत, स्थानिक पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये तो स्वतः महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणं, अश्लील व्हिडिओ पाठवणं, महिलांवरती अश्लील कमेंट करणं, याच्यामध्ये पोलीस कस्टडीसुद्धा घेतलेली आहे. असा हा आरोपी हा सुप्रिया सुळेंच्या सोशल मीडियाचा प्रदेश प्रमुख आहे. तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? आणि अशी अनेक मोठी यादी आहे ज्यामध्ये त्यांचे जितेंद्र आव्हाड म्हणतात बलात्कार होऊ दे नाही तर तिकडं मरू दे. म्हणजे त्यांची जी लोक आहेत त्यांचाच जर लेखाजोगा या खासदारांनी जर घेतला आणि त्यांना समज दिली तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल. धन्यवाद. महाविकास आघाडीचा विरोध असला तरी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना महिलांमध्ये चांगल्या प्रकारे पोहोचली आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती महायुतीसाठी चांगली आहे असं सुरूपालीताई चाकणकर यांनी सांगितलेलं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.